भैयासाहेब यशवंत आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्र यांचा जन्म 12 डिसेंबर 1912 रोजी मुंबईत झाला। सिमेंटचा कारखाना, बांधकाम व्यवसाय आणि नंतर भारतभूषण प्रिंटिंग प्रेसच्या माध्यमातून त्यांनी चळवळीला नवे आयाम दिले। थॉट्स ऑन पाकिस्तान, फेडरेशन वर्सेस फ्रीडम, थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेटस हे बाबासाहेबांचे महत्त्वाचे ग्रंथ त्यांच्या छापखान्यात छापले गेले। त्यांनी बाबासाहेबांच्या स्मारकांच्या उभारणीतही मोलाची भूमिका बजावली। मुंबईतील पहिले स्मारक, कप परेडवरील पुतळा, चौदार तळ्याजवळील क्रांतीस्तंभ आणि चैत्यभूमी यांसारख्या प्रकल्पात त्यांचा सक्रिय सहभाग होता। भैयासाहेब हे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष होते। त्यांनी भीमज्योत महायात्रा, धम्म परिषदांचे आयोजन, श्रावक श्राविकांसाठी धम्म संस्कार आणि बौद्धाचार्य पदाची स्थापना केली। 1967 मध्ये त्यांनी स्वतः श्रामणेर दीक्षा घेतली व त्यांना महापंडित कश्यप हे बौद्धिक नाव देण्यात आले। त्यांचा आत्मसन्मान इतका प्रखर होता की लंडनहून आलेल्या संघरक्षित यांना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, मी माझ्या वडिलांची संस्था विकणार नाही। भैयासाहेबांनी संपूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या, दलित समाजांच्या आणि बौद्ध धम्म प्रसारांच्या सेवेसाठी समर्पित केलं। स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम।